तर लास्ट टाइम आपण न्यूटन्स थर्ड लॉ बघितलेला होता. इथे एक एक्झाम्पल आहे न्यूटन्स थर्ड लॉ से रिलेटेड. ओके, हिअर देर इज अ मॅन which is having mass of 50 kg and he is going to pull one block. Okay, and the mass of the block is 25 kg and the man is standing on a floor which can yield at 700 newton. ओके, म्हणजे हा जो फ्लोर आहे, ज्या फ्लोरवर तो माणूस उभा आहे, तो फ्लोर जो आहे तो इल्ड होतोय, म्हणजे काय होऊ शकतोय, ब्रेकडाऊन होतोय. किती? 700 न्यूटनला 700 न्यूटनचा फोर्स त्याच्यावर जर ऍक्ट झाला तर तो काय होऊ शकतो, फ्लोअर ब्रेकडाऊन होऊ शकतो. तर याच्यामध्ये त्या मॅनला कुठली मेथड यूज करावी लागेल? ए मेथड यूज करावी लागेल का बी मेथड यूज करावी लागेल टू रेज द ब्लॉक? विच इज द मेथड विच द मॅन शुड अप्लाय? तर याच्यामध्ये लक्षात घ्या, मेथड 1 मध्ये काय होणार, मेथड 1 मध्ये फ्लोअरवर फोर्स किती ऍक्ट होणार आहे? इन मेथड 1 फोर्स ऑन फ्लोअर इज इक्वल टू मॅनचं ब्लॉक प्लस त्यांना होल्ड केलेलं जे मास आहे 25, म्हणजे 50 प्लस 25 म्हणजे किती होणार आहे? 50 प्लस 25 दॅट इज इक्वल टू 75 किलोग्राम फोर्स काय होणार आहे, फ्लोअरवर पडणार आहे. फोर्स ऑन फ्लोअर विल बी 75 kgf, म्हणजेच काय होणार आहे, न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर 750 न्यूटन. आणि फ्लोअरची स्ट्रेंथ किती आहे? 700 न्यूटन आहे. तर याचा मिनिंग काय होणार आहे, तो फ्लोअर जो आहे तो ब्रेकडाऊन होऊन खाली पडण्याची शक्यता आहे. ओके, इन मेथड टू फोर्स ऑन फ्लोअर किती येणार बघा, फोर्स ऑन फ्लोअर विल बी, आता 25 kgचा ब्लॉक वर उचलण्यासाठी काय करावं लागेल, ही रोप जी आहे ती 25 kg न खाली ओढावी लागणार. सो फोर्स ऑन दिस मॅन किती ऍक्ट होणार आहे, अपवर्ड डायरेक्शन 25 kgf ऍक्ट होणार, आणि त्याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन किती 50 kgf ऍक्ट होणार. म्हणजे नेट फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे नेट फोर्स ऑन द फ्लोअर किती होणार आहे आता, 50 मायनस 25 होणार. ओके, कारण त्या रोपला ओढण्यासाठी रोपला लोंबकळावं लागेल त्या माणसाला. सो म्हणजे काय होणार आहे, थोडक्यात 25 kgf जो फोर्स आहे तो रोपला तिथं अपवर्ड डायरेक्शन अप्लाय होणार आहे, किंवा त्या मॅनवर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो 25 kgf अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. रोपवर 25 kgf डाऊनवर्ड आणि मॅनवर 25 kgf अपवर्ड. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? So total force on the floor will be 25 kgf and that is 250 Newton. So in second method there are not any chances of yielding the floor and therefore काय होणार आहे, floor will be safe, man will be safe. Okay, so second method should be used. Method B should be used. नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन of linear momentum. Law of conservation of linear momentum. Okay, law of conservation of linear momentum आता आपल्याला स्टडी करायचं आहे. Before law of conservation of linear momentum, let's see the limitations of Newton's laws of motion. Okay, limitation of Newton's laws of motion बघूया आणि त्याच्यानंतर मग law of conservation of linear momentum बघूया. Limitations. Newton's laws. Limitation of Newton's laws of motion.
तर त्याच्यामध्ये फर्स्ट लिमिटेशन काय बघा. फर्स्ट लिमिटेशन Newton's laws can be applied only in case of inertial frame of reference. Non-inertial frame of reference मध्ये आपण Newton's laws apply करू शकत नाही. Okay? Newton's laws can be applied only in inertial frame of reference. ओके, तर फ्रेम ऑफ रेफरन्स दोन प्रकारचे असतात. माहिती आहेत का तुम्हाला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? येस नो काय ते सांगा. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फक्त इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये अप्लाय होतात. ओके, आणि नॉन इनर्शियल मध्ये अप्लाय होत नाहीत आणि अप्लाय करायचे जर असतील तर काय करावं लागेल आपल्याला? एक एक्स्ट्रा फोर्स कन्सिडर करावा लागतो, त्याला सुडो फोर्स म्हटलं जातं. तर फ्रेम ऑफ रेफरन्सची कन्सेप्ट पुढे आहे. ओके, तिथं आपण बघूया फ्रेम ऑफ रेफरन्सची कन्सेप्ट. त्या ठिकाणी हे सगळं डिस्क्रिप्शन आपण बघणार आहोत. म्हणजे न्यूटन्स लॉज can be applied only in inertial frame of reference. They cannot be applied in non-inertial frame of reference. Okay, non-inertial frame मध्ये अप्लाय करू शकत नाही. आणि टू अप्लाय them in non-inertial frame of reference, non-inertial frame of reference, okay, short मध्ये F4 लिहितो. To apply them in non-inertial frame of reference, an extra force is required to be considered, which is त्यालाच काय म्हणतो आपण? सुडो फोर्स. ठीक आहे, तर हे झालं याचं फर्स्ट लिमिटेशन. सेकंड लिमिटेशन इज दॅट Newton's laws of motion are applicable to point objects only. Okay, कारण हे सगळे जे सांगितलेले आहेत ते पॉइंट ऑब्जेक्ट साठी सांगितलेले आहेत. ऍप्लिकेबल टू पॉइंट ऑब्जेक्ट. बॉडीजला अप्लाय करण्यासाठी थोडंसं मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये करावं लागणार. थर्ड, these are applied to rigid body only. Okay, these can be applied to rigid body only. म्हणजे ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळी काहीतरी सर्टन ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणार, परंतु जे ऍक्सेलरेशन ज्यावेळी जे प्रोड्यूस होणार आहे त्यावेळी आपण असं ऍझ्युम केलेलं आहे की ती बॉडी रिजिड आहे. आता ती बॉडी जर रिजिड नसेल तर काय होणार? तर काही फोर्स त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन साठी वापरला जाणार आणि बाकीच्या फोर्सनं मग ऍक्सेलरेशन क्रिएट होणार. ओके, म्हणजे बॉडी जर रिजिड नसेल, हे बघा ही रिजिड बॉडी असेल तर काय होणार? याच्यावर मी फोर्स अप्लाय केला एफ, याचं मास असेल एम, तर याचं ऍक्सेलरेशन एक्झॅक्टली काय येणार आहे? F/m येणार. परंतु ही जर रिजिड बॉडी नसेल, रिजिड म्हणजे नॉन रिजिड म्हणजे काय? डिफॉर्मेबल, डिफॉर्मेशन त्या बॉडीमध्ये तयार होते. मी फोर्स लावला, त्याचं मास एम असेल तर इथं ऍक्सेलरेशन मात्र काय असणार? थोडंसं कमी असणार आहे, कारण फोर्स मधला काही पार्ट काय केला जातो? त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन साठी वापरला जातो. डिफॉर्मेशन मध्ये काही फोर्स जाणार आहे, काही एनर्जी डिफॉर्मेशनला जाणार आणि बाकीची एनर्जी, बाकीचा फोर्स मग काय होणार आहे? ऍक्सेलरेशन साठी वापरला जाणार. म्हणजे नॉन रिजिड बॉडीला, डिफॉर्मेबल बॉडीला फोर्स आणि मास दिलं आणि ऍक्सेलरेशन काढायला सांगितलं तर ते ऍक्सेलरेशन न्यूटन्स लॉज प्रमाणे, म्हणजे न्यूटन्स लॉज प्रमाणे आन्सर काढलं आणि ऍक्च्युअल ऍक्सेलरेशन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसणार आहे.
ओके. त्याच्यानंतर when object is moving with very high velocity comparable to velocity of light, Newton's laws of motion are not obeyed or doesn't give correct answer. Okay, when objects are moving, with speed comparable म्हणजे approximately equal to, comparable to speed of light, म्हणजे त्याच्या जवळपास जरी स्पीड असलं, त्याच्यापेक्षा थोडं कमी असलं तरी चालेल, परंतु त्याच्या जवळ स्पीड असेल, 0.5 टाइम्स वेलॉसिटी ऑफ लाईट जरी असेल, तर तिथं काय होणार आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन न येणारे रिझल्ट करेक्ट ठरत नाहीत. when objects are moving with speed comparable to speed of light, okay, Newton's laws can't give correct result, म्हणजे थोडक्यात इथं अप्लाय करू शकत नाही. ओके, and these are not perfectly applicable to subatomic and nuclear particles. These are not perfectly applicable to subatomic and nuclear particles. Newton's laws of motion as it is subatomic आणि nuclear particle ला अप्लाय करता येत नाहीत. ओके, so these are the limitations of Newton's laws of motion. पहिलं लिमिटेशन काय आहे, दे कॅन ओनली बी अप्लाइड इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये अप्लाय करायचं असेल तर आपल्याला एक सुडो फोर्स कन्सिडर करावा लागतो. त्याच्यानंतर दे आर ऍप्लिकेबल टू पॉइंट ऑब्जेक्ट्स ओनली. They can be applicable to rigid bodies only. When object is moving with the speed which is comparable to the speed of light, then Newton's laws of motion cannot give correct result or not applicable. And these are not, Newton's laws of motion are not perfectly applicable to subatomic or subnuclear particles. So these are the limitations of the Newton's laws. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का, बोला. याच्यानंतर बघायचं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन. Law of conservation of linear momentum. Law of conservation of linear momentum. आता लिनियर मोमेंटम मध्ये ऑलरेडी आपण स्टडी केले. लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड द लिनियर व्हेलॉसिटी. अँड लिनियर मोमेंटम काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतो, तर एक्सटर्नल फोर्स जर ऍबसेंट असेल, इन ऍबसेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स, ओके, तर टोटल मोमेंटम चेंज होत नाही किंवा कॉन्स्टंट राहतं. in absence of external force, in absence of external force, total momentum, total linear momentum remains constant. म्हणजे एक्सटर्नल फोर्स जर ऍक्ट होत नसेल तर टोटल लिनियर मोमेंटम काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, ते चेंज होणार नाही. ओके, म्हणजे आता हे कसं प्रूव्ह करू शकतो, तर सपोज बाय न्यूटन्स थर्ड लॉ आपल्याला माहित आहे. न्यूटन्स थर्ड लॉ काय आहे बघा,
थर्ड लॉच्या साइन आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. सेकंड लॉच्या साइन पण प्रूव्ह करता येतं आणि थर्ड लॉच्या साइन देखील प्रूव्ह करता येतं. बाय न्यूटन्स सेकंड लॉ कसं प्रूव्ह करणार बघा. बाय न्यूटन्स सेकंड लॉ, बाय न्यूटन्स सेकंड लॉ. सेकंड लॉ नुसार काय येतं, फोर्स इज नथिंग बट काय असतं, डीपी बाय डीटी असतं. बाय न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. आता याच्यामध्ये जर फोर्स जर 0 असेल, एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल तर काय होणार आहे, डीपी बाय डीटी देखील काय येणार आहे, 0च येणार. मग फोर्स 0 असेल तर डीपी बाय डीटी 0 येणार आणि डीपी बाय डीटी 0. आता डेरिव्हेटिव्ह जे आहे ते कुणाचं 0 असतं, तुम्हाला माहित आहे डेरिव्हेटिव्ह फक्त कॉन्स्टंटच 0 येऊ शकतं किंवा चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम 0 म्हणजे काय येणार, मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. दॅट इज डीपी इज इक्वल टू 0. डीपी बाय डीटी 0 म्हणजे डीपी 0. डीपी 0 म्हणजे चेंज इन मोमेंटम 0 म्हणजेच काय येणार आहे, पी इज इक्वल टू कॉन्स्टंट येणार आहे. मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. किंवा बाय न्यूटन्स थर्ड लॉ याचं प्रूफ कसं येणार बघा. प्रूफ कसं येणार आहे, कन्सिडर two bodies colliding with each other. दोन बॉडीज एकमेकाला सपोज कोलाइड होत आहेत. ठीक आहे. तर कोलिजनच्या मध्ये काय होणार आहे, F12 म्हणजे काय असणार आहे, फोर्स ऑन बॉडी 1 एक्झर्टेड बाय बॉडी 2 येणार. बरोबर आहे ना. F12 बार आणि F21 बार म्हणजे काय असतं, ऑन बाय. तुम्हाला शब्द लक्षात ठेवायला सांगितलाय, ऑन बाय. F12 बार म्हणजे काय येणार आहे, फोर्स ऑन बॉडी 1 एक्झर्टेड बाय बॉडी 2 आणि F21 बार म्हणजे काय येणार आहे, फोर्स ऑन बॉडी 2 एक्झर्टेड बाय बॉडी 1. ठीक आहे. आणि त्याचबरोबर देअर रिस्पेक्टिव्ह मोमेंटम्स आर P1 अँड P2. P1 अँड P2 काय आहेत, आर देअर मोमेंटम. म्हणजे बॉडी 1 आणि बॉडी 2 चे मोमेंटम किती आहेत, P1 अँड P2 आहेत. तर बाय न्यूटन्स सेकंड लॉ काय येणार बघा सुरुवातीला. बाय न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ नुसार फोर्स ऑन 1 एक्झर्टेड बाय 2, याच्यामुळे कुणाचं मोमेंटम चेंज होणार मला सांगू शकताय. F12 बार मुळे कुणाचं मोमेंटम चेंज होईल असं वाटतंय तुम्हाला. F12 बार मुळे कुणाचं मोमेंटम चेंज होणार, फोर्स कुणावर ऍक्ट होतोय त्याचं मोमेंटम चेंज होणार ना. बरोबर आहे ना. F12 बार म्हणजे कुणावरचा फोर्स आहे, बॉडी 1 वरचा फोर्स आहे. सो F12 बार काय करणार आहे, पहिल्या बॉडीचं मोमेंटम चेंज करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे इथं काय लिहिणार, dP1 बाय dt लिहिणार. बरोबर आहे ना. बाय न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू dP बाय dt असतं. तर F12 बार इज इक्वल टू dP1 बाय dt लिहिणार. अँड F21 बार काय लिहिणार सांगा, dP2 बाय dt लिहिणार. कारण F21 बार म्हणजे फोर्स ऑन 2. फोर्स ऑन 2 काय करणार आहे, सेकंड बॉडीचं मोमेंटम चेंज करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता बाय न्यूटन्स थर्ड लॉ काय असतं, हे दोन फोर्सेस जे आहेत ते इक्वल अँड अपोजिट असतात, ऍक्शन रिएक्शन असतात. बाय न्यूटन्स थर्ड लॉ काय होणार आहे, F12 बार इज इक्वल टू मायनस F21 बार असतं. ज्यावेळी दोन बॉडी एकमेकावर कोलाइड करतात, त्यावेळी काय होतं, पहिल्या बॉडीनं दुसऱ्या बॉडीवर जेवढी ऍक्शन एक्झर्ट केलेली असते तेवढीच रिॲक्शन दुसऱ्या बॉडीनं पहिल्या बॉडीवर एक्झर्ट केलेली असते. ऍक्शन आणि रिॲक्शन काय असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड असतात आणि अपोजिट इन डायरेक्शन असतात. तर F12 आणि F21 ह्या काय आहेत, ऍक्शन रिॲक्शन पेअर्स आहेत. त्या मॅग्निट्यूड मध्ये इक्वल असल्या पाहिजेत आणि अपोजिट इन डायरेक्शन असल्या पाहिजेत. सो न्यूटन्स थर्ड लॉ मुळे काय येणार आहे, F12 बार इज इक्वल टू मायनस F21 बार येणार आहे. आता F12 बार म्हणजे काय आहे, dP1 बार बाय dt इज इक्वल टू मायनस dP2 बार बाय dt. ओके. आता मायनसची टर्म LHS ला आणली तर काय होणार आहे, dP1 बाय dt
प्लस dp2/dt इज इक्वल टू काय येणार 0 येणार. सो d/dt ऑफ काय येणार आहे p1 बार प्लस p2 बार इज इक्वल टू काय येणार आहे 0 येणार. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 कुणाचं असतं तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह फक्त 0 असतं अँड देअरफॉर काय झालं पाहिजे p1 बार प्लस p2 बार हे काय राहिलं पाहिजे कॉन्स्टंटच राहिलं पाहिजे. p1 बार प्लस p2 बार काय राहिलं पाहिजे कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मोमेंटम म्हणजे दोन बॉडी एकमेकाबरोबर कोलाइड होत असतील तर तिथं मोमेंटम काय होतं दोन्ही बॉडीचं मिळून जे मोमेंटम असणार आहे ते नेहमी काय होतं कॉन्स्टंट राहतं. इफ टू बॉडीज आर कोलाइडिंग विथ इच अदर दोन बॉडीचं कोलिजन इंटरॅक्शन होत असेल तर दोन्ही बॉडीचं मिळून मोमेंटम हे नेहमी काय होतं त्या कोलिजन मध्ये कॉन्स्टंट राहतं. आणि अशा प्रकारे हे न्यूटन्स थर्ड लॉ मुळे काय होतं प्रूव्ह होतं. आणि म्हणून एमसीक्यू सपोज आला काय न्यूटन्स थर्ड लॉ हे कुणाचा परिणाम आहे कुणाचा कॉन्सिक्वेन्स आहे तर त्याचं करेक्ट आन्सर काय लिहायचं दॅट इज न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ मुळे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपल्याला मिळतो. ओके पाठीमागे देखील सांगितलेलं होतं रॉकेट प्रपोल्शन हे कशामुळे होतं. ओके तर त्याच्यामध्ये दोन करेक्ट आन्सर येतात. एक म्हणजे न्यूटन्स थर्ड लॉ मुळे होतंय आणि त्याचबरोबर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम मुळे होतंय. ओके मोस्ट करेक्ट येणार न्यूटन्स थर्ड लॉ आणि त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. बघा मग आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पुन्हा एकदा रिवाइज करा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय आहे जर एक्सटर्नल फोर्स नसेल एक्सटर्नल फोर्स महत्वाची गोष्ट नसला पाहिजे इंटरनल फोर्सेस चालतात. ऍक्शन रिएक्शन काय आहेत इंटरनल फोर्सेस आहेत ना ते काय एक्सटर्नल फोर्सेस नाही आहेत. तर एक सिस्टम ऑफ पार्टिकल असतील म्हणजे 2 पार्टिकलची सिस्टम असेल 3 पार्टिकलची सिस्टम असेल 4 पार्टिकलची सिस्टम असेल कितीही पार्टिकलची सिस्टम जर असली आणि एक्सटर्नल फोर्स कुठलाही तिथं जर ऍक्ट होत नसेल तर सगळ्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय होतं कॉन्स्टंटच राहतं. म्हणजे समजा चुकून एका पार्टिकलचं मोमेंटम वाढलं तर सिस्टमचं मोमेंटम तेवढंच राहायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या पार्टिकलचं मोमेंटम ऑटोमॅटिकली काय झालं पाहिजे अकॉर्डिंगली कमी झालं पाहिजे जेणेकरून टोटल सिस्टमचं मोमेंटम काय होतं कॉन्स्टंट राहतं. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या when no external force is acting when no external force is acting when no external force is acting total linear momentum of काय system of particles always remains constant. ओके म्हणजे सिस्टम मध्ये अनेक पार्टिकल असतील प्रत्येकाला काहीतरी मोमेंटम असेल तर सगळ्या मोमेंटमची सम केली तर काहीतरी सर्टन मोमेंटम येणार आहे तर ते मोमेंटम नेहमी आहे तेवढंच राहतं. म्हणजे त्याच्यामध्ये चुकून काय झालं एखाद्या पार्टिकलचं मोमेंटम वाढलं तर तेवढंच मोमेंटम बाकीच्या सगळ्या पार्टिकलमध्ये कुठं ना कुठेतरी काय झालेलं असणार आहे कमी झालेलं असणार आहे जेणेकरून टोटल मोमेंटम ऑफ द सिस्टम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. That is called as law of conservation of linear momentum. If no external force is acting, total linear momentum of system of particle always remains constant. ठीक आहे आता हे तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यानंतर आणखी व्यवस्थित समजेल आणखी क्लिअरली समजेल. There are some examples of the law of conservation of linear momentum. Okay.